खरंच म्हातारी माणसं ओझं असतात का? आई, एक समोसा आजीला पण देऊन येऊ का ग? तुला किती वेळेस सांगितलं की हे समोसे त्या म्हातारीसाठी नाही बनवले, गुपचूप खाऊन घे, नाहीतर तुला पण त्या म्हातारीसोबत खोलीमध्ये बंद करून ठेवेल. आईचा हा राग पाहून बिचारी रिया गप्प बसली. रियाला आजीशिवाय कोणीच मित्र नव्हते, त्यामुळे ती नेहमी आपल्या आजीसोबत खेळायची. ती आपल्या आईबाबांची एकुलती एक असल्याने आजीशिवाय तिच्यासोबत खेळायला कुणीच मित्र नव्हते. पण वनिता रियाला आजीसोबत खेळू देत नसे. तिचं असं म्हणणं होतं की ती एक विकृत स्त्री आहे. तिने आपल्या पहिल्या मुलाला मारून टाकले आहे. विजय आज दुकानावरून घरी लवकर येणार होता, कारण आज वनिताचा वाढदिवस होता. त्यामुळे तिने सर्व तयारी केली होती आणि विजयची वाट बघत होती. संध्याकाळी छोट्याशा पार्टीचे आयोजन केलं होतं. वनिताने आपल्या सर्व मैत्रिणींना आमंत्रित केलं होतं. सर्वांचे जेवण झाल्यानंतर वनिताने थोडी भाजी आणि शिळी चपाती रियाला बोलवून आजीला द्यायला सांगितले. रिया जेवण घेऊन आजीच्या खोलीमध्ये गेली. आजी, आजी, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आले आहे, ये बाळा, माझा जवळ येऊन बस. नको आजी, आईने सांगितले की त्या म्हातारीजवळ नाही बसायचं. आईने पाहिलं तर ती रागवेल आणि मला जेवायला देणार नाही. तुला माहिती आहे का आजी, आईने आज समोसे बनवले होते, पण बाळा तू तर मला समोसे आणले नाहीस आणि ही चपाती पण किती शिळी आहे, मला चावणार सुद्धा नाही. आई म्हटली की हे समोसे आजीसाठी नसून तिच्या मैत्रिणीसाठी आहेत, त्यामुळे नाही दिले. तू समोसे खाल्ले का बाळा? हो आजी, खूप छान बनवले होते. हे ऐकून म्हातारीच्या तोंडाला पाणी आले. आणखीन आहेत का ग समोसे? हो आजी, खूप आहेत. आजी, जर आई किचनमध्ये नसेल तर मी तुझ्यासाठी एक समोसा घेऊन येते. रिया बाहेर येऊन बघते तेव्हा तिची आई टीव्ही बघण्यात मग्न असते. तेव्हा ती हळूहळू किचनमध्ये जाते आणि आपल्या छोट्या हाताने समोसा घेऊन लपत लपत येऊन आपल्या आजीला देते. रियाच्या हातात समोसा बघून म्हातारीला खूप आनंद होतो आणि म्हातारी खूप आनंदी होऊन तो समोसा घाईघाईने खाते. हे पाहून रियाला खूप आश्चर्य वाटते. आजी, सावकाश खा, नाहीतर ठसका लागेल. बघता बघता म्हातारी समोसा संपवून टाकते. बाळा, आणखीन आणशील का ग? म्हातारी म्हणाली. नाही आजी, आईने पाहिलं तर ती तुला खूप मारेल. तिला माहिती होतं, कारण आईने पाहिलं तर त्या दिवशी सारखं आजीला काही दिवस उपाशी राहावे लागेल. राहून राहून म्हातारीच्या जिभेवर त्या समोसाची चव रेंगाळत होती. आत्ता मी जाते आजी, नाहीतर आईला माहिती होईल. रात्री समोसे राहिले तर मी तुला आणखीन घेऊन येईल. वनिताने टीव्ही पाहत विचारले. म्हातारीने जेवण केले का? हो आई, बाबा आले नाहीत का? नाही आले, येतीलच आता. आई, बाबा माझ्यासाठी काय घेऊन येणार आहेत? एक मोठी बाहुली घेऊन येणार आहेत आणि आजीसाठी काय गरज आहे त्या म्हातारीवर इतके पैसे खर्च करण्याची? ते बघ, तुझे बाबा आले. बाबा आले, बाबा आले. विजयने रियाला उचलून घेतले. तुला माहिती आहे बाळा, मी तुझ्यासाठी काय आणले? बाहुली, तुझ्या इतकीच मोठी आणि सुंदर. मी ही बाहुली आजीला दाखवून येते. हे बघ आजी, बाबांनी आपल्या दोघींसाठी बाहुली आणली आहे. किती सुंदर आहे. हो, खरंच किती सुंदर आहे, अगदी तुझ्यासारखीच. हे घे वनिता, यामध्ये तू जे सामान मागवले होते ते सर्व आहे आणि यामध्ये 2 साड्या पण आहेत, एक तुझ्यासाठी आणि एक आईसाठी. आईंना काय गरज आहे साडीची? त्यांच्याजवळ तर खूप साऱ्या साड्या आहेत. उगाच कशाला फालतूचा खर्च करता? वनिता, तुला माहिती आहे का, आज आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व आईचंच आहे. पण आपल्यालाही एक मुलगी आहे आणि आपल्यालाही तिच्या भविष्यासाठी तजवीज करावी लागेल. तसेही आईंना कुठे जायचं नसतं, पूर्ण दिवस घरीच असतात. वनिता, तुला कळतंय का तू काय बोलत आहेस? ती माझी आई आहे आणि मानत असेल तर तुझीही. ती माझी आई होऊ शकत नाही, कारण तिने माझ्या मुलाला मारला आहे. खबरदार वनिता, पुढे एक शब्द जर बोललीस तर. माझे इतके वाईट कुणी नाही. ठीक आहे, आजपासून या घरी एकतर मी राहील किंवा तुमची आई. तू जाऊ शकते. तुझ्यामुळे मी माझ्या आईला नाही सोडू शकत. मला पण नाही राहायचे या घरी. चल रिया, आपण जाऊयात. कधी वापस यायचं नाही आता या घरी. नाही आई, मला तुझ्यासोबत नाही यायचं. मला आजीसोबत राहायचंय. तू पण त्या म्हातारीसोबत राहून तिची भाषा बोलत आहेस? ठीक आहे, जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा कळेल. प्लीज आई,
नको जाऊस ना. बाबा, आईला थांबव ना. नाही बाळा, तिला जाऊ दे. हवं तर तूही तिच्यासोबत जाऊ शकतेस. नाही, मी आजीला सोडून कुठे जाणार नाही. वनिताला माहेरी जाऊन 2 दिवस झाले होते. हे जेव्हा म्हातारीला समजले तेव्हा म्हातारीने 2 दिवसापासून काहीही खाल्लं नाही. वनिता नेहमी म्हातारीला बरे वाईट बोलायची. एवढेच नाही तर तिला चांगले अन्नसुद्धा खायला द्यायची नाही. तरीही तिची सासू तिची किती काळजी करत होती. आणि वनिता घर सोडून जाण्याचे कारण स्वतःला म्हणत होती. विजय पण वनिता घर सोडून गेल्यामुळे खूप दुःखी होता. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. त्याने खूप वेळेस वनिताचा फोन ट्राय केला, पण तिने तो उचलला नाही. विजय बाल्कनीत बसून विचार करत होता. वनिता असं कसं करू शकते असे विचार करत तो आपल्या भूतकाळात हरवून गेला. त्याला त्याचे कॉलेजचे दिवस आठवू लागले. जेव्हा वनिता त्याला पहिल्यांदा भेटली होती तेव्हा किती अनोळखी आणि निरागस होती. नेहमी दुसऱ्यांसाठी जगणारी व दुसऱ्यांना मदत करणारी. आणि तिचा हा स्वभाव पाहूनच मी सगळ्यांसमोर तिला प्रपोज केले होते. आणि तिनेही मला माझे धाडस पाहून होकार दिला होता. बाबा, आईचा फोन आला आहे, तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत आहे. तो आपल्या भूतकाळातून बाहेर आला. रिया फोन घेऊन उभी होती. विजयने फोन घेतला तेव्हा समोरून आवाज आला, मी माझ्या मुलीला घेऊन जाणार आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. वनिता, प्लीज परत ये घरी. मी, रिया, आम्ही सगळेच तुझी वाट पाहत आहोत. नाही विजय, ते आता शक्य नाही. जोपर्यंत तुमची आई त्या घरात आहे तोपर्यंत मी येणार नाही. तुम्हाला मी पाहिजे की आई? आणि हो, मी रियाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. ठीक आहे, तुझी मुलगी आहे, तू घेऊन जाऊ शकतेस. माझ्यापेक्षा तूच तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू शकतेस. असं म्हणत विजयचा कंठ दाटून आला. त्याला वनितापासूनही दूर राहायचे नव्हते आणि आपल्या आईला पण दूर लोटायचे नव्हते. पण काय करावे त्याला कळत नव्हते. अचानक तो उठला आणि आपल्या आईच्या खोलीमध्ये गेला. तो काही बोलणार तितक्यातच आई म्हणाली, काय झालं बाळा? कोणाचा फोन होता? वनिताचा फोन होता का? ती परत येत आहे का? हो आई, ती परत येत आहे, पण इथे राहण्यासाठी नाही, ती रियाला घेऊन जाण्यासाठी. वनितासोबत झालेलं सर्व बोलणं त्यांनी आईला सांगितलं. बिचाऱ्या म्हातारीने असा विचार पण केला नव्हता की तिला कधी असे दिवस बघावे लागतील आणि वृद्धाश्रमात जावे लागेल. विजयचे बोलणे ऐकून ती शांत झाली आणि तिने एक निर्णय घेतला की ती वृद्धाश्रमात जाईल. विजय आणि वनिताला कधीही वेगळे होऊ देणार नाही. आईचे हे शब्द ऐकून विजय भारावून गेला आणि आईला म्हणाला, आई, तू स्वतःचं घर सोडून वृद्धाश्रमात जाणार आणि एका अनाथासारखं जीवन जगणार? असे मी कधी होऊ देणार नाही. बरं झालं असतं मी तुझ्या विरोधात जाऊन वनिताशी लग्न केलं नसतं तर आज ही वेळ आली नसती. नाही बाळा, असं बोलू नको. ती तुझी पत्नी आहे आणि माझं सांगायचं झालं तर माझं आयुष्य राहिलंच किती, पण तुमचं तर अख्खं आयुष्य आहे. आणि माझा नंतर वनिताच तुझा आधार आहे. आणि मी कुठे जग सोडून जात आहे? वृद्धाश्रमात तर जात आहे. आणि तू मला तिथं हवं तेव्हा भेटायला पण येऊ शकतोस. आईच्या समजवण्यावरून विजय आईला वृद्धाश्रमात सोडून आला. वनिताला जेव्हा हे सर्व कळले तेव्हा ती खूप खुश झाली आणि ती परत आली. पण विजय आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. तो खूप उदास असायचा. विजय नेहमी सकाळी आईला भेटायला जायचा. जेव्हा कधी तो वृद्धाश्रमापासून जायचा तेव्हा आईला आवर्जून भेटायला जायचा. आई अचानक आजारी पडली, पण तिच्या सांगण्यावरून कुणीही विजयला आईच्या आजारपणाविषयी सांगितले नाही. कारण विजयच्या आईला विजय आणि वनिताला आनंदी पाहायचे होते. पण उपचार करूनही तब्येत सुधारत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा समजले की त्यांना कॅन्सर झाला आहे आणि हा आजार 2 वर्षापूर्वीचा आहे. विजय जेव्हा पण आईला भेटायला जायचा तेव्हा ते वनिताला सहन व्हायचे नाही. तिला खूप राग यायचा. ती नेहमी त्याला जाण्यापासून अडवायची. विजय कधी कधी रियाला पण सोबत घेऊन जायचा. त्यामुळे तिची अजून जास्त चिडचिड व्हायची. कामाच्या व्यापामुळे विजय पण आता कधी कधीच आईला भेटण्यासाठी जाऊ लागला. पण त्यालाही माहिती नव्हते की तिला कॅन्सर झाला आहे. एकदा तो जाता जाता आईला भेटून जावे म्हणून वृद्धाश्रमात गेला, पण त्याला आई कुठेच दिसली नव्हती. त्याने आजूबाजूला विचारले
तेव्हा त्याला समजले की आईची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे। जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याला समजले की आईची तब्येत खूप बिघडली आहे। नजर कमजोर झाल्यामुळे तिने विजयलाही ओळखले नाही। डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या आयुष्यात आता खूप कमी दिवस उरले आहेत आणि त्यांना कॅन्सर झाला आहे। हे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला। डॉक्टर म्हणाले, विजय, तुला माहिती आहे का, हा खूप भयंकर आजार आहे आणि याच्यावर उपचार काही देशांमध्येच होऊ शकतो आणि उपचारासाठी खूप खर्चही येतो। पण यांना जर नेहमी आनंदी ठेवलं तर त्या आणखीन काही काळ जगू शकतील। त्यामुळे तुम्ही यांना घरी घेऊन जा, कारण त्या तुमच्यात राहील तर तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकाल आणि त्यांचे जीवन खुशाल होईल। पण विजय समोर आता एक मोठा प्रश्न उभा राहिला होता, तो म्हणजे वनिता आईला घरी आणून देईल की नाही। जेव्हा विजय घरी गेला तेव्हा रियाने धावत येऊन विचारले, बाबा, तुम्ही आजीकडे गेला होतात का? आजी कशी आहे? आजी माझी आठवण काढते का? हो बेटा, ती तुझी खूप आठवण काढते आणि उद्या आपण तिला घरी घेऊन येणार आहोत। खरंच? हो खरंच बेटा। विजय जेव्हा वनिताकडे गेला तेव्हा ती जेवण बनवत होती। त्याने वनिताला सांगितले की आईला कॅन्सर झाला आहे आणि तिच्याकडे खूप थोडे दिवस राहिले आहेत। जर आपण तिला घरी घेऊन आलो तर तिचे राहिलेले दिवस आनंदात जातील। बरं, ठीक आहे विजय, तू म्हणत असेल तर घेऊन ये आईंना घरी। वनिताचा तोंडून हे शब्द ऐकून त्याला खूप आश्चर्य वाटले आणि त्याने देवाचे धन्यवाद मानले। आत्ता तो सकाळ होण्याची वाट पाहू लागला। सकाळी लवकर उठून तो रियाला सोबत घेऊन आईला आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला। आज तो खूप खुश होता, पण जेव्हा तो आईजवळ गेला तेव्हा त्याला काय सुचेनासे झाले। डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्याची आई आता या जगात नव्हती। ती कायमची त्याला आणि रियाला सोडून गेली होती। वनिताचा प्रश्न सुटला होता, आता ती कधीही घर सोडून जाणार नव्हती। डॉक्टरांनी सांगितले की रात्री त्यांना जोरदार खोकला आल्यामुळे खूप रक्तस्राव झाला आणि त्यांचा श्वास थांबला आणि ती देवाघरी गेली। मित्रांनो, म्हातारी माणसेही आपल्या घराची शोभा असतात। त्यांच्यामुळेच आपल्या घराला घरपण येते। त्यांचा उतार वयात त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे। तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तींना काय हवे ते जाणून त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे। तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।